या मानवंदनेनंतर मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री श्री दीपकजी केसरकर आपले विचार व्यक्त करतात. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, महाराष्ट्राचे विद्यमान उपमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी मंत्री आणि नवी मुंबईचे आमदार आदरणीय गणेशजी नाईक साहेब, या विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदरणीय मंदाताई म्हात्रे, आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे समन्वयक आदरणीय ज्ञानेश्वरजी मुळे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आणि आत्ताच मला वाटतं जे आजूबाजूला गेले असतील आदरणीय पूर्वीचे मराठी भाषेचे सचिव आणि आता मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव आदरणीय भूषणजी गगराणी साहेब, आमच्या विभागाच्या सचिव आदरणीय मनषाताई म्हैसकर, स्टेजच्या समोर बसलेले विविध देशातून आलेले मराठी भाषिक प्रतिनिधी, महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरील उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी, उपस्थित शासकीय अधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर आदरणीय फडणवीस साहेब नेहमीच पहिल्या दिवशी उपस्थित असतात आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आम्ही नेहमी या मंचाच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असतो. कारण ज्यावेळेला ही संकल्पना पहिल्यांदा मांडली त्यावेळेला 10 कोटीचा निधी अर्थमंत्री म्हणून त्यांनीच उपलब्ध करून दिलेला होता. कुठलीही चांगली गोष्ट जी महाराष्ट्राच्या हिताची आहे आणि ती त्यांना सांगितली आणि कधीही त्यांनी नाही म्हटलं असं कधीही घडलेलं नाही आहे. आणि म्हणून एका अर्थाने महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांनी ज्या ज्या नव्या गोष्टी व्हायला सुरुवात झाल्या, म्हणजे आपण सगळे विदेशातून आलाय म्हणून आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेला वाहतुकीचा प्रश्न मुंबईचा सोडवायचा झाला त्यावेळेला त्या ठिकाणी होत असलेली मेट्रो असून दे, त्या ठिकाणी ज्यावेळेला महापालिकेने कोस्टल रोडची संकल्पना मांडली त्याला दिल्लीवरून अल्पावधीमध्ये त्याला परवानगी द्यायची. मला वाटतं की त्यावेळेला सुद्धा ते स्वतः नगरविकास खात्याचे मंत्री होते आणि ते म्हणत होते की आम्हीच MMRDA तर्फे हा पूल बांधतो, परंतु काही लोकांचा हट्ट होता की आम्ही महापालिकेतून बांधतो. तो सुद्धा रस्ता हे त्यांनीच महाराष्ट्राला दिलेली एक देणगी आहे. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं म्हणजे मुंबईचं पुढचं रूप पालटणारे जे ट्रान्स हार्बर ब्रिज आहे त्या ब्रिजची सुद्धा केवळ त्यांनी संकल्पना मांडली नाही तर जपानमधून कर्ज आणून अल्पावधीमध्ये तो उभारला सुद्धा, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची 2 टोकं आहे. आपण चांद्यापासून महाराष्ट्र बांद्यापर्यंत म्हणतो आणि म्हणून ते चांद्यापासून बांद्यापर्यंतचा महाराष्ट्रात जर जायचं झालं तर मला स्वतःला माहिती आहे की सावंतवाडीवरून बांदा माझ्या मतदारसंघामध्ये येतं, तिथून नागपूरला जायला 17 तास लागायचे. परंतु आदरणीय फडणवीस साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी बरोबर 9 तासामध्ये मुंबईला नागपूरला जोडणारा म्हणजे तो जो रस्ता आहे तो खरं तर 7 तासातच जोडेल, अजून पूर्ण झाला नाही म्हणून अशा समृद्धी महामार्गाची निर्मिती केली. आणि महाराष्ट्र खऱ्या अर्थाने चांद्यातून बांद्याला जोडण्यासाठी आता एक नवीन भक्ती मार्गाची संकल्पना त्यांनी केली की ज्याच्यामधून नागपूरवरून थेट सिंधुदुर्गला म्हणजे चांदा ते बांदा 9 तासामध्ये जोडायची त्यांनी संकल्पना केली. म्हणजे महाराष्ट्राला जे विजनरी मुख्यमंत्री लाभले त्याच्यापैकी ते स्वतः एक आहेत. आणि आताचं आमचं जे डबल इंजिन सरकार आहे, जे आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जलद गतीने प्रयत्न करतायत, त्यातलं महत्त्वाचा भाग हे सुद्धा आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री साहेब आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक गोष्टी ज्या आपल्याला ज्ञानेश्वर मुळे साहेबांनी सांगितल्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आम्ही तर त्याची नोंद घेऊच,
परंतु मुळे साहेब, मी मुद्दाम आपल्याला बोलण्यासाठी एवढीच विनंती केली की जे आपल्या या गोष्टींना खऱ्या अर्थाने रूप देऊ शकतील, कारण त्यांचं आणि शिंदे साहेबांचं एवढं चांगलं आहे की ते जे काही निर्णय घेतात दोघं मिळून एवढे फास्ट घेतात. आता अजितदादा तर आहेत त्यांच्याबरोबर, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने हे झटपट निर्णय घेणारं सरकार आहे आणि खऱ्या अर्थाने काम करणारं सुद्धा सरकार आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की काल मुख्यमंत्री महोदयांना आपण प्रत्यक्ष भेटलेला आहात की एक महाराष्ट्रातला मोठी चाललेलं असं जे त्या ठिकाणी मोर्चे झालेले होते, 5-5 लाख लोकांचा मोर्चा मुंबईकडे जायला निघालेला होता आणि तो त्यांनी थांबवल्यानंतर अंगावरचा गुलाल न झटकता सुद्धा मराठी माणसाच्या कार्यक्रमाला ते आले. तसंच आज फडणवीस साहेब हे साताऱ्याला होते, आता ते आपल्या मुंबई फेस्टिवलच्या समारोपाच्या कार्यक्रमाला जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा मराठी भाषेतल्या प्रेमापोटी ते इथं आले आणि इथून परत त्या कार्यक्रमाला जाणार आहेत. असे नेते या महाराष्ट्रामध्ये आहेत, म्हणून महाराष्ट्राला त्याचं गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मी आपल्या सर्वांना खात्री देतो. आणि म्हणूनच अनेक गोष्टी मी ज्या तुम्हाला अनेक वेळा सांगितलेल्या आहेत पुन्हा त्याचं रिपिटेशन करत नाही. परंतु एक गोष्ट साहेब मला आपल्याला मुद्दाम सांगितली पाहिजे की गेल्या वर्षी आमच्याकडे फक्त 2 महिने होते आणि 2 महिन्यामध्ये एवढा इंटरनॅशनल इव्हेंट कसा करायचा हा प्रश्न होता. परंतु म्हैसकर मॅडमनी एवढ्या फास्ट सगळी कारवाई केली की आम्ही म्हटलं की पुढल्या वर्षी आपण बजेटमध्ये निधी ठेवायचा, म्हणजे आपल्या हातामध्ये 1 वर्ष असणार. साहेब खरंच आमच्या हातामध्ये 1 वर्ष होतं, परंतु त्या 10 महिन्यामध्ये काहीच नाही झालं. आणि मग मी एक दिवशी फोन केला म्हैसकर मॅडमना की आता इमर्जन्सी आलेली आहे, तुमच्याकडे 2 मोठ्या खात्याचा कारभार आहे, परंतु अनेक खात्याचा कारभार तुम्हाला स्वीकारायला लागेल. त्यांनी मान्य केलं. मी आपल्याला आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आणि लिटरली 1-1.5 महिन्यामध्ये जसा चमत्कार व्हावा त्याप्रमाणे परत एकदा मराठी विश्व संमेलन होतंय. याच्यामुळे मुद्दाम त्यांचा उल्लेख या ठिकाणी करतो. आणि इथं जे खरं तर आता आपण जे उपसमन्वयक नेमलेत, मागच्या खेपेला BMM असेल, गर्जे मराठी असतील, आपल्या सर्वांच्या प्रतिनिधीला उपसमन्वयक म्हणून नेमलेलंच आहे. उर्वरित देश ज्याच्यामध्ये आपल्या ब्रँचेस नव्हत्या, त्याच्यामध्ये जपान आहे, सिंगापूर आहे, वेगवेगळे इतर जे देश त्याचे उपसमन्वयकांना आज आपण सर्टिफिकेट दिलेली आहे. परंतु आपल्याला सगळ्यांनाच सांगायचं आहे की आपल्याला एक अशा तऱ्हेचा प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा आहे की मुळे साहेब आपण दिल्लीमध्ये असता तर आम्हाला दिल्लीमध्ये सुद्धा अशा तऱ्हेची मशिनरी उभारायची आहे की दिल्लीला राहून सुद्धा हा संपूर्ण आंतरराष्ट्रीय मंचाचा कारभार आपण दिल्लीमधून बघू शकाल अशा तऱ्हेची यंत्रणा आम्ही उभारू. आणि साहेबांनी आता होकार दर्शवलेला आहे, त्याच्यामुळे लवकरच हे सुद्धा आम्ही निश्चितपणे करू, जेणेकरून नुसता मंच असून चालणार नाही, मंच ऍक्टिव्ह असायला लागेल. साहेब या लोकांची एक कौतुक अशासाठी केलं पाहिजे की आमच्याकडच्या मराठी शाळा बंद पडत आहेत, परंतु अमेरिकेसारख्या देशामध्ये, युरोपमध्ये ही मंडळी शाळा चालवतात. दर आठवड्यातून एकदा त्यांची शाळा लिटरली शाळा चालते आणि दिवसातून 1 तास हे ते मुलांना ऑनलाईन प्रशिक्षण देतात. त्यांची अडचण अशी होती की त्यांना सर्टिफिकेशन गव्हर्नमेंटचं असल्याशिवाय त्यांना पॉईंट्स मिळत नाहीत. म्हणजे म्हणून पहिल्याच दिवशी खरं तर आपल्या उपस्थितीमध्ये तो करार करायचा होता, परंतु राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीमध्ये केला की याच्या पुढे आमचं शिक्षण विभाग हे त्यांना अभ्यासक्रम सुद्धा देईल, त्यांच्या परीक्षा सुद्धा घेईल आणि त्यांना आवश्यक ते सर्टिफिकेट सुद्धा देईल. उद्या सकाळी मी त्यांची मीटिंग सुद्धा ठेवलेली आहे. कारण साहेब काय होतं की आपण ठरवतो आणि नंतर मग हे सगळं होतच नाही. त्याच्यामुळे त्यांची जी स्टिअरिंग कमिटी आहे त्याची मीटिंग मी म्हटलं की उद्याच मी माझ्या उपस्थितीमध्ये घेऊन टाकतो आणि ताबडतोब ह्याची सुरुवात सुद्धा करतो. साहेब अनेक वेळेला असं होतं की अशा तऱ्हेने आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असलेल्या लोकांना ज्याप्रमाणे आपण कोऑर्डिनेट करतो त्याप्रमाणे अशी सुद्धा एक संकल्पना होती की आपण महाराष्ट्राच्या बाहेर, ज्याचा मुळे साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला की त्या संमेलनाला सुद्धा आपण पैसे देतो आणि तिथं संमेलन व्हावं अशी आपली अपेक्षा असते. खरं तर गेल्या वर्षीच्या अधिवेशनाला खूप लोक ही बृहन महाराष्ट्रातून म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली होती. यावेळेला अशी डिफिकल्टी झाली की 2 तारीखला काशीला मराठी संमेलन आहे आणि आपलं संमेलन 29ला संपतंय, त्याच्यामुळे त्यांना पुन्हा काशीला जाणं शक्य होणार नाही. त्याच्यामुळे यंदाची संख्या जरी कमी असली तरी म्हणजे बृहन महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून येणाऱ्या लोकांची
तरी पुढच्या वर्षीचं जे कोऑर्डिनेशन आहे हे आम्ही एवढं व्यवस्थित करू की मगाशी एक BMM कडून अशी सूचना आलेली होती की आपल्याला एक स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम केला पाहिजे. जे मराठी मुलं तिथं राहतात त्यांना आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. मग तुमच्याकडे ज्यावेळेला सुट्ट्या असतील त्यावेळेला त्यांना आणायची. चालेल. यावर्षी आपण भाजी मॉरिशसला जे संमेलन झालं भाकरी. त्याच्यासाठी प्रतिनिधी पाठवण्यासाठी 1.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला होता. मी सकाळीच च्या कार्यक्रमामध्ये वर्षी एक कुठलं तरी अधिवेशन चूज करू आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातले प्रतिनिधी पाठवू. ते मग 1.5 कोटी असतील, 2 कोटी असतील, आपण एक अमाऊंट ठरवून घेऊ आणि ती सुद्धा आपण आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी ती सुद्धा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याचं आपण त्याच्यासाठी एक रक्कम निश्चित करू. शेवटी एखादा उपक्रम सुरू झाल्यानंतर दीर्घकाळ तो कसा चालेल याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. मला या सुद्धा गोष्टीचा अभिमान आहे की आमची जी 4 मंडळ आहेत त्याच्यापैकी एका मंडळाचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री असतात किंवा शालेय शिक्षण मंत्री त्या मंडळावर असतात. म्हणून आमचे तिन्ही मंडळाचे अध्यक्ष हे सक्रियपणे आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः मोरे साहेब जे आहेत हे महाराष्ट्रामधले मराठी भाषेमधले अत्यंत विद्वान समजले जातात. स्वतः ते तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. त्याच्यामुळे संत परंपरेचा तर अभ्यास आहे, परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान असलेले आपले मोरे सर इथं बसलेले आहेत. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत कौतुक करावं अशी विनंती आहे. आणि अभिजात मराठी दर्जा मराठी भाषेला देण्याबद्दल जे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. इथं माझ्यासमोर दीक्षित साहेब बसलेले आहेत. दीक्षित साहेब हे ज्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी जे आपल्याला एक देणगी दिलेली आहे आपल्याला, आणि खऱ्या अर्थाने या आपण इंग्रजीमध्ये त्याला एन्सायक्लोपीडिया म्हणतो, तसा मराठीतला एन्सायक्लोपीडिया हा लक्ष्मण शास्त्री जोशींनी त्या ठिकाणी निर्माण केला. परंतु त्याची आज काळजी पूर्णपणे दीक्षित साहेब घेत आहेत. आणि म्हणून वाईला सुद्धा आम्ही याच्यासाठी मी आपल्याला सांगितलं की विशेष इमारत बांधतोय. जे साहित्यिक मुंबईमध्ये येतात, मराठी विश्वकोशाची जशी आपण इमारत बांधतोय तशीच साहित्यिक मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईला त्यांची राहण्याची व्यवस्था नसते आणि त्याच्यामुळे ती सुद्धा अतिशय भव्य अशी इमारत आम्ही नवी मुंबईला बांधतोय. गणेश नाईक साहेब आपलं सहकार्य लागणारच आहे त्याच्यासाठी. म्हणजे आम्ही काय पैसे मागणार नाही, परंतु लवकरात लवकर त्याचं परमिशन आणि इतर सोपस्कार पूर्ण व्हावे. कारण मुळात तिथं मराठीची आमची 4ही जी डिपार्टमेंट आहेत जी मराठीवर अभ्यास करतात, मराठीचा विकास करतात. अनेक लोक स्वतःला मराठीच्या संदर्भात आम्हीच मराठीचं संवर्धन करतो असं समजतात, परंतु त्याच लोकांनी असा निर्णय घेतलेला होता की मराठी भाषेची 4ही कार्यालयं नवी मुंबईमध्ये पाठवायची. नवी मुंबई काय महाराष्ट्राच्या बाहेर नाही, परंतु मुंबई हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, मराठी माणसाचा स्वाभिमान आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठीचं एकही कार्यालय हे मुंबईच्या बाहेर जाता कामा नये हा आमच्या सरकारचा निर्धार होता. आणि त्याच्यामुळे मला यासाठी सुद्धा आभार मानायचे आहेत उपमुख्यमंत्री महोदयांची की आम्ही सगळ्या भाषांची कार्यालय मुंबईमध्ये एकाच ठिकाणी आणतोय आणि अतिशय सुंदर असं मराठी भाषा भवन त्या ठिकाणी बांधतोय. आणि आपण सकाळी त्याचं बघितलेलं आहे की कशा रीतीचे इमारत असतील, त्याच्यामध्ये काय ॲक्टिव्हिटीज असतील. तर आम्ही मनापासून प्रयत्न करतोय मराठी भाषेचा. आणि म्हणून खरं तर आता गगराणी साहेब या ठिकाणून गेलेत, परंतु अनेक निर्णय जे पूर्वीच्या काळामध्ये घेतले त्याला गगराणी साहेब या खात्याचे सचिव होते आणि नंतरच्या काळामध्ये मनीषा म्हैसकर मॅडम या सचिव आहेत. मला एकच गोष्ट सांगायची की या निमित्ताने नवीन सरकारने जे अनेक निर्णय घेतले त्याच्यामध्ये सीमा भागातल्या ज्या शाळा आहेत, सीमा भागातले जे मराठी बांधव आहेत
तिथं मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे याच्यासाठी वेगळी योजना ही आमच्या सरकारने दिलेली आहे. अनेक वेळेला असं होतं की आम्ही या योजना दिल्यानंतर सुद्धा कर्नाटक सरकारने त्याला विरोध केलेला आहे, परंतु राज्यपालांची एक विशेष बैठक ही राष्ट्रपतींनी बोलवलेली होती ज्या ठिकाणी सीमा भाग आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यांचं कोऑर्डिनेशन करायचं आहे. तर जे मराठी बांधव सीमा भागातून आलेत त्यांना मी सांगू इच्छितो की मराठीवर कुठलाही अन्याय हा सुद्धा सीमा भागामध्ये होणार नाही, याच्यासाठी सुद्धा आमचं सरकार जागरूक आहे. निश्चितपणे त्या ठिकाणी सुद्धा मराठी भाषेच्या असलेल्या शाळा, मराठी भाषेचं संवर्धन त्या भागामध्ये केलं जाईल, ज्याचा उल्लेख आदरणीय मोळे साहेबांनी केलेला आहे. आणि अगदी तंजावरपासून अटकपर्यंत प्रत्येक भागामध्ये त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत, मगाशीच मी आमच्या विभागाच्या सचिवांना सुद्धा सांगितलं की मोळे साहेबांनी सांगितलेल्या सर्व सूचनांची आपण नोंद घ्या. आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर बसू आणि शेवटी मराठी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. मराठी ही तुम्हाला जसं इथं खेचून आणते तसा मराठीचा अभिमान आम्हा सर्वांना आहे. मी या ठिकाणी खरं तर चंद्रकांत दादांना सुद्धा मुद्दाम निमंत्रित केलेलं आहे की त्यांनी मराठी भाषा भवनाचं आणि विस्तार व्हावा म्हणून आपल्या डिपार्टमेंटची जागा दिली. मी तर त्याच खात्याचा मंत्री आहे. मी माझ्या शिक्षण विभागाची जागा सुद्धा त्यांना दिली मराठी भाषा विभागाला. परंतु एक महत्त्वाची बाब जी फार आवश्यक आहे मराठी भाषा टिकण्याच्या दृष्टीने, मराठी शाळा टिकण्याच्या दृष्टीने, की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी उच्च शिक्षण हे आपल्या मातृभाषेमध्ये द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून या वर्षापासून आता सुरुवात झालेली आहे की इंजिनिअरिंग हे आपण मराठी भाषेमध्ये देतो. आणि मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की जवळजवळ 50% मुलाने इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग आणि शिक्षण हे मराठी भाषेमध्ये त्यांनी चूज केलेलं आहे. आणि म्हणून मी मनापासून या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांचं स्वागत करत असताना आपल्याला 2 ठिकाणी आपली उपकेंद्र आहेत साहेब राज्याच्या बाहेर, एक दिल्लीला आणि गोव्याला आहे. आपल्याला दोन्ही ठिकाणी याचं स्ट्रेंथनिंग करायला लागेल. तर आपण याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं. गोव्याच्या जागेच्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स आहेत. आपले आणि सावंत साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत. आपण त्यांच्याशी सांगून, कारण साहेब माझी आई सुद्धा गोव्यातली आहे आणि तिथलं सुद्धा प्राथमिक शिक्षण हे खरं तर मराठीतच होतं. आणि त्याच्यामुळे मराठी की कोकणी असं म्हटलं तरी कोकणी ही मराठीची बोली भाषा आहे आणि त्याच्यामुळे गोव्यामध्ये सुद्धा मराठी भाषा टिकली पाहिजे. आत्ताच उल्लेख केला की दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं नुसतं म्हणायचं आणि तिथल्या मराठी माणसांचं आपणच संरक्षण नाही करायचं, हे सुद्धा आपण एकदा मुळे फडणवीस साहेबांच्या समोर भाषण केलं म्हणजे बरं आहे की आम्हाला आता तिथल्या शाळांना ग्रँट देताना कुठली अडचण येणार नाही. गेल्यावर ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील आणि अजितदादांनाही तसं सांगतील आणि हा निर्णय सुद्धा होईल याची मला खात्री आहे. साहेब आम्ही एक नवीन निर्णय घेतलाय की हल्ली तरुण मुलं ही आपापसात बोलताना सुद्धा हिंदी किंवा इंग्रजीमध्ये बोलतात. आणि म्हणून मराठी युवक मंडळ, मॅडम सेक्रेटरी असतानाच आम्ही याचं स्ट्रक्चर तयार केलं होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडं मागे पडलो, परंतु ह्या युवक मंडळांना सुद्धा आम्ही ग्रँट देणार आहोत ही मुलांनी सुद्धा बोलताना आपापसात मराठीमध्ये बोलावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्याच्यामुळे या वर्षी आम्ही हा कार्यक्रम सुद्धा जोरात राबवू. आपण ज्याप्रमाणे ही संमेलनं घेतो तसं बृहन्माष्ट्र महाराष्ट्रामध्ये जे संमेलन घेतलं जातं त्याच्यासाठी सुद्धा या वर्षीपासून आम्ही निधी देणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये साहित्य संमेलन घेण्यासाठी सुद्धा आम्ही निधी देणार आहोत. आणि जी एक बाब आपण या ठिकाणी उल्लेख झाला की प्रत्येक महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या माणसाला मराठी येतं, परंतु आपापसात बोलताना मात्र मराठी बोलताना चुकलो की काय आपल्याला कोण हसेल का म्हणून बरीचशी लोक मराठीमध्ये बोलत नाहीत. तर मी आत्ताच शेजारी बसलो होतो फडणवीस साहेबांच्या आणि त्यांना म्हटलं की आपण मंत्र्यांनीच आधी सुरुवात केली पाहिजे की आपल्याकडचा कोणी मुंबईमध्ये राहणारा उद्योगपती आला तरी त्याच्यामध्ये मराठीतच बोललं पाहिजे. सगळ्यांना मराठी येतं परंतु बोलताना लाजतात. तर आपणच ही सुरुवात करूया. आणि आमचा मराठी पंधरवडा असतो त्याच्यामध्ये काही वाक्य तरी मराठीमध्ये बोला असं आवाहन आम्ही प्रत्येकाला करतो. कारण या महाराष्ट्राने, या मुंबईने प्रत्येक आलेल्या भारतातल्या माणसाला मोठं केलेलं आहे. आणि मग तिथल्या भाषेला जर या लोकांनी आलेल्या मोठं केलं तर त्याच्यामध्ये काय कमीपणा नाही, त्यांना उलटं पुण्य मिळेल. आणि म्हणून आम्ही निश्चितपणे यावेळेला ज्यावेळेला आमचा पंधरवडा असेल मराठी पंधरवडा त्यावेळेला मराठीमध्ये बोला ही योजना निश्चितपणे राबवू.
आपण सर्वजण वेगवेगळ्या देशातून इथं आलेले आहात. मला कल्पना आहे की ह्याच्यापेक्षा जास्त लोकांना इथं येण्याची इच्छा होती. पुढच्या वेळेला आम्ही व्यवस्थित काळजी घेऊन प्रत्येक देशाला आणि विशेषतः अमेरिकेमध्ये, अमेरिका हा खंडप्राय देश आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक शहर, त्यातले प्रत्येक स्टेट या एका देशावर एवढं मोठं असतं. त्याच्यामुळे ते सुद्धा आम्ही व्यवस्थित नियोजन करण्याचा प्रयत्न करू. अधिकचं कोऑर्डिनेशन करण्याचं काम हे मुळे साहेब